सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता। मी सौ विशाखा अजय यवतकर, यवतमाळ, सरव्यवस्थापक, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र। सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष खूप खूप स्वागत करते। आणि सर्वात आधी नुकताच सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपणा सगळ्यांनाच मंगलमय खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते। आणि याच धर्तीवर खरोखर नवरात्र उत्सव सुरू झाला म्हणजे खऱ्या अर्थाने असं जाणवायला लागतं की स्त्री शक्तीचा जागर सुरुवात झाली आहे। आणि म्हणूनच आम्ही सावित्रीच्या लेकींनी 9 दिवस महानायिकांच्या विविधांगी पैलूंचा आढावा घेण्याची एक मालिका सुरू करण्याचं ठरविलंय। त्यातीलच समस्त महिला वर्गाकरिता शिक्षणाचं दालन खुले करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विविधांगी पैलूंपैकी एक म्हणजे त्या उत्कृष्ट लेखिका होत्या। त्यांच्या ह्याच लेखन कौशल्याचा आज अगदी थोडक्यात आढावा आपणासमोर प्रस्तुत करणार आहे। सावित्रीबाई फुले या एक उत्तम लेखिका होत्या, त्याचबरोबर एक प्रतिष्ठित समाजसुधारक, शिक्षण तज्ञ होत्या। तसंच सशक्त समाज आणि राष्ट्राचा पाया रचण्यात फुले दाम्पत्यांनी केलेल्या योगदानाबद्दल आपण बोलायचं ठरवलं तर आपला शब्दसाठा अपुरा पडेल। देशातील आद्य शिक्षिका, मुख्याध्यापिका तर आहेतच, पण याशिवाय उत्कृष्ट लेखिका, पत्रकार आणि आधुनिक समाज सुधारणा करण्याचे कार्य देखील सावित्रीमाईंनी केले। त्यांचे काव्यसंग्रह देखील प्रचलित आहेत आणि ते म्हणजे त्यांचा पहिला काव्यसंग्रह म्हणजे काव्य फुले। काव्य फुले हा काव्यसंग्रह 41 स्फुट कवितांनी सिद्ध आहे। त्याचबरोबर 52 कशी सुबोध रत्नाकर हा दीर्घ काव्य रचनेचा काव्यसंग्रह ज्योतिरावांचे काव्यमय चरित्रच आहे। सावित्रीबाई फुले यांची भाषणे देखील प्रकाशित झालेली आहेत। आपण हाती घेतलेल्या समाज परिवर्तनाच्या कार्यासाठी पत्रकारिता हे एक मोठे साधन आहे हे फुले दाम्पत्यांनी त्या काळी जाणले होते आणि म्हणूनच फुले दाम्पत्याने समाज बदलाचे साधन म्हणून वृत्तपत्रातून लेखन केल्याचे देखील आढळून येते। सावित्रीबाईंना स्त्रियांच्या उन्नतीची कायमच तळमळ होती, त्यामुळे त्यांनी स्त्रियांविषयी गृहिणी नावाचे एक स्वतंत्र मासिक सुरू केले। या मासिकामध्ये स्त्री शिक्षण व स्त्री प्रश्न सुधारणांच्या अंगाने त्यांनी अनेक लेख लिहिले आणि या मासिकामध्ये सावित्रीमाई स्वतः स्त्री प्रश्नांवर लिखाण करीत होत्या। त्यांच्या लिखाणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे सावित्रीबाईंनी त्या काळात ज्योतिबांना लिहिलेली पत्र। मुळात सावित्रीबाईंचं पत्रलेखन हीच गोष्ट त्या काळाचा विचार करता अनोखी आहे। त्या काळात पत्नीने पतीला पत्र पाठविणे हीच गोष्ट काळाच्या पुढची होती। त्या काळात पत्नीने पतीला पत्र लिहिण्याची मुभा नव्हती। एकांताशिवाय पत्नी ही पतीसोबत बोलू देखील शकत नव्हती आणि शिवाय महिलांपर्यंत शिक्षण देखील पोहोचलेलं नसल्याने राजघराण्यातील महिला वगळता सर्वसामान्य महिलांचं पत्रलेखन ही बाबच अस्तित्वात नव्हती। या अशा काळात सावित्रीबाई पतीला पत्र लिहित होत्या आणि या पत्रांमधून कोणत्याही कौटुंबिक खासगी बाबींची चर्चा नव्हती, तर या पत्रांमधून हाती घेतलेल्या सामाजिक कार्याविषयी त्या लिहित होत्या। आणि ही पत्र आपण जर बारकाईने वाचली तर असं लक्षात येतं की हे केवळ पती पत्नींमधलं हितगुज नाही, तर एकाच कार्यात गुंतलेल्या 2 सहकार्यांचा हा संवाद आहे। सावित्रीबाईंनी 1856 मध्ये पत्र लिहिलं। त्यांनी 1856 मध्ये पहिलं पत्र लिहिलं। हे पत्र लिहिताना सावित्रीबाई नायगावला म्हणजेच आपल्या माहेरी होत्या। तिथे सावित्री ज्योतिबा शूद्र अतिशूद्रांसाठी काम करतात म्हणून सावित्रीबाईंचा लहान भाऊ त्यांना दोष देत होता, पण सावित्रीबाई अजिबातही संतप्त न होता अगदी शांतपणे प्रतिवाद करतात। याविषयी त्या पत्रात लिहितात। दुसरं पत्र 1868 मध्ये त्यांनी लिहिलं, पण त्यावेळचं हे वास्तव आजही आपण आजूबाजूला अनुभवतोय, पाहतोय। शहरी भागातील मुठभर अपवाद वगळता
भारताच्या ग्रामीण भागात आजही आंतरजातीय विवाह ही सहज सोपी गोष्ट नाही आणि म्हणूनच या संबंधित त्यांनी दुसरं पत्र लिहिलं आणि तिसरं पत्र म्हणजे 1877 मध्ये त्यांनी लिहिलं. त्यांनी ते पत्र ओतूर जुन्नर या भागातून लिहिलं आहे. 19व्या शतकात 1876 आणि 1896 असे 2 मोठे दुष्काळ पडले होते. 1876-77 मधला दुष्काळ हा सर्वात भीषण दुष्काळ मानला जातो. या दुष्काळात सावित्रीबाई सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत गावोगाव फिरून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे काम करत होत्या. या पत्रात त्यांनी ज्योतिबांना तत्कालीन भीषण दुष्काळाचा आढावा सांगितलेला आहे. वरील 3ही पत्र सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतात असं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर यातून त्यांच्या लेखन साहित्याची व्यापकता, त्यांच्या लेखन साहित्याचा परिघ आपल्याला लक्षात येतो. तेव्हा आपणही समस्त सावित्रीच्या लेकींनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन आपल्यातील लिखाणाचा गुण विकसित करून सावित्री माईंचा हा समाज कार्याचा वसा, समाज प्रबोधनाचा वसा पुढे नेऊयात असं आश्वासन आजच्या दिनी देते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि पुन्हा जाता जाता म्हणेल, नारी शक्तीचा विजय असो, विजय असो, विजय असो. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री.